आणि आता बातमी आहे मोदींच्या गोंदियातील सभेची। तिहार जेलच्या भीतीने राष्ट्रवादी नेत्यांची झोप उडाली अशा शब्दांमध्ये मोदींनी थेट राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांना खुलेआम इशारा दिलाय। तिहार जेलमधला कैदी राष्ट्रवादी नेत्यांचा भांडाफोड करेल अशी भीती नेत्यांना सतावत असल्याचा गौप्यस्फोट यावेळी मोदींनी केलाय। प्रफुल्ल पटेलांचं नाव न घेता मोदींनी हल्ला चढवलाय। त्यामुळे तिहार जेलमधला तो कैदी नेमका कोण याविषयी तर्कवितर्कांना आता उधाण आलंय। एनसीपी के नेता बड़े बड़े खैरखां, जरा उनको ये भी कभी पूछ लेना। मैं आज बड़ी सारी चीजें बताना नहीं चाहता हूं, लेकिन उनको पूछ लीजिए कि आजकल उनको नींद क्यों नहीं आती। पूछोगे कि आपको नींद क्यों नहीं आती है? नींद का कारण है उनकी नींद आजकल दिल्ली की तिहाड़ जेल में जमा पड़ी है। उनको डर सता रहा है, जो अंदर गया है वो कुछ बोल देगा तो होगा क्या। बड़े परेशान है और वो दिन दूर नहीं है जब सारी चीजें खुल करके बाहर आएगी। भाइयों, मैं तो देश के रक्षा मंत्री रहे श्रीमान शरद पवार जी से पूछना चाहता हूं, क्या वो कांग्रेस के ढकोसला पत्र से सहमत है क्या? अरे आप तो रक्षा मंत्री रहे हैं। अरे आपका जन्म छत्रपति शिवाजी महाराज की धरती पे हुआ है। क्या मुंह पे ताले लगा के बैठ गए हो? इतनी क्या कारण है? कांग्रेस के इन पापों को ढो रहे हो, मुझे समझ नहीं आ रहा है। जब मैं आया था तो मैंने सरकार में, व्यवस्था में, तिजोरी में ऐसे ऐसे गड्ढे देखे, ऐसे ऐसे गड्ढे देखे। 5 साल उन गड्ढों को भरने में चले गए। अब आपके सहयोग से ही विकास का नया हाईवे बनेगा। इससे ज्यादा उनको इस बात की चिंता है कि मैं कहां पैदा हुआ, किस परिवार और किस समाज से उठकर मैं ऊपर आया। यही गणित, यही एहसास दिलाने का प्रयास कदम कदम पर ये कर रहे हैं। मैं आपको कुछ उदाहरण देता हूं। कांग्रेस के नामदार जगह जगह कहते फिर रहे हैं कि मोदी जैसे तो हम अमीरों के यहां चौकीदारी करते हैं। क्या ये शब्द शोभा देते हैं क्या? कांग्रेस के एक राग दरबारी मुझे शौचालय का चौकीदार बोल रहे हैं। शरद पवार जी की पार्टी के नेता चौकीदार को जाहिल बता रहे हैं। तर गोंदियाच्या याच सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। प्रफुल्ल पटेल यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय। अभी परसों हमारे उम्मीदवार सुनील मेंढे को एनसीपी के उम्मीदवार मिले और उनके सामने कहने लगे, अरे सुनील, मेरे पास प्रफुल्ल भाई है, प्रफुल्ल भाई के पास बंगला है, गाड़ी है, पैसा है, हेलीकॉप्टर है, तेरे पास क्या है? सुनील ने कहा, मेरे पास मोदी है। बघत पुढची बातमी। सुजय विखेंना भाजपमध्ये जायचं होतं असं स्पष्ट मत शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी व्यक्त केलंय। आमच्या न्यूजरूम चर्चा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते। राधाकृष्ण विखे पाटील असे म्हणाले की माझी तयारी होती हे सगळं संपवायची। त्यांची असेल ना, मुलाची नसेल। तेच म्हणले ना, मुलगा ऐकत नाही। त्यांना बीजेपीतच जायचं असेल, विचारच बदलायचा असेल, काँग्रेसचा विचार त्यांना पटत नसेल आणि बीजेपीत उभा राहून त्यांना विश्वास असेल की आता आम्ही शेतकऱ्याकडे जाऊन, युवकांकडे जाऊन मतं मागू शकतो, तो त्यांचा वैयक्तिक विचार आहे।
आणि एक आम्ही इलेक्शन करत असताना समजा दक्षिणमध्ये काही प्रमाणात कार्यकर्ता म्हणून मी तिथं जर काम करत असेल तर मी सुजय विखेला पाडण्याचा प्रयत्न नाही करणार, पण मी बीजेपीचं जे शीत आहे, बीजेपीचा जो विचार आहे त्याच्या विरोधात ताकद लावून काम करणार. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो की राष्ट्रवादीचं सीट तिथं निवडून येणार. तर आमच्या या विशेष कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीबद्दल रोहित पवार नेमकं काय म्हणाले तेही बघूयात. पण विषय काय कर्जतचं सगळेच लोक बोलतात ना. नाही, कर्जत जामखेडमध्ये तो दक्षिण नगरचा भाग असल्यामुळे तिथं माझं काम हे मोठ्या प्रमाणात तुम्ही आहे. इच्छुक नाही आहेत का? नाही, मी विधानसभेसाठी इच्छुक नक्कीच असेल, पण त्यासाठी मला पार्टीला संधी दिली पाहिजे, त्यासाठी मला लोकांनी तिथं मला पसंती केली पाहिजे. आणि हे दोघं जर झालं तर मी का नाही विचार करणार. तुम्हाला कोणता मतदारसंघ आवडेल? नाही, हे बघा, आज लोकसभेचा विषय आहे. लोकसभा आज जर बघितली ती महत्त्वाची आहे. विधानसभा नक्कीच येईल, तेव्हा परत न्यूज रूम असेलच, तेव्हा मला बोलवा, मी नक्कीच तिथं मोठ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगेल. पण विधानसभा लढवायला तुम्ही इच्छुक आहात? लोकांची इच्छा असेल, पार्टीची इच्छा असेल तर तुमची इच्छा आहे ना. तर याच न्यूजरूम चर्चा विशेष कार्यक्रमात पार्थ पवारांबद्दल लिहिलेल्या फेसबुक पोस्टवरही रोहित यांनी यावेळी स्पष्टीकरण दिलंय. बघूयात. ते बोलले की तो विषय आतमध्ये राहिला असता. म्हणजे कोणता विषय आतमध्ये राहिला असता? हे बघा, कसं आहे की आता शेवटी अशी एखादी पोस्ट लिहिली, त्याच्यानंतर कधी नाही ते सर्व पत्रकार माझ्याकडे आले, भेटायला लागले, बोलायला लागले, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ते आपलं टी व्हीवर आलं सगळं असेल, त्यामुळे तो असं त्या बाबतीत बोलून गेला. पण तो जो बोलला, जसं मी म्हणालो, आजोबांशी बोलायचं असेल तर डायरेक्ट बोलायला पाहिजे होतं. आणि कार्यकर्ता म्हणून मी जर व्यक्त होणार असेल, आणि मी आत्ता माझ्याकडे बघत असताना कार्यकर्ता म्हणूनच बघतो, कारण की मी आत्ता ज्यांच्यात वावरतो हे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, मी पण त्याच्यातला एकच आहे. आणि त्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये वावरत असताना शेवटी ते कुठं व्यक्त होणार, तर फेसबुकवर. तसं मी तिथे व्यक्त झालो, त्यामुळे त्यात काही वेगळं नाही. आणि पार्थ बोलला ते तसंही बरोबर आहे की वैयक्तिक लेवलला साहेबांशी बोलायला पाहिजे होतं, पण मी प्रेमापोटी व्यक्त झालो, आणि शेवटी तो बोलला की झालं ते झालं, विषय संपला. आणि आता बघा पुढची बातमी. कोकणातील राणे आणि राऊत लढतीमध्ये खंबाटा एव्हिएशनच्या मुद्द्यानं पुन्हा डोकं वर काढलंय. विनायक राऊतांनी कामगारांची पगारवाढ थांबवून कंपनीकडून पैसे घेतले आणि ते पैसे थेट मातोश्रीवर पोहोचवले, असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केलाय. खंबाटा एव्हिएशनच्या आर्थिक डबघाईला तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकारच जबाबदार असल्याचं विनायक राऊत म्हणालेत. ते शेवटचा टप्पा पगाराचा हा तुम्ही नेमकं का थांबवला? म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये पण विनायक राऊतांनी उत्तर द्यावं की नेमकं कामगारांचे पैसे त्यांनी जे खाल्ले होते ते मराठी कामगारांचे पैसे ते कधी देणार, जेणेकरून त्यांना न्याय भेटेल. 2014ची ॲग्रीमेंट असेल, ह्या दोन्ही ॲग्रीमेंट जशा भारतीय कामगार सेनेने केल्या तसंच त्या ॲग्रीमेंटवर महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांनी सुद्धा सही केलेली आहे. त्यामुळे जी जबाबदारी भारतीय कामगार सेनेची असेल असं जे म्हणतात, त्यांनी समर्थ कामगार संघटनेची सुद्धा जबाबदारी होती की नाही ते सांगावं. बघूयात पुढची बातमी. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये कॅश फॉर वोट. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सापडली कोट्यवधींची रोकड. काँग्रेस म्हणतं चौकीदारास निघाला चोर. निवडणुकीचं रण तापलेलं असताना काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यात 1,80,00,000 रोकड मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. रात को 12 बजे मुख्यमंत्री के कारकेड से आपने देखा, अधिकारियों को देखा, कैश को गिनते हुए देखा, एक एक गट्ठे को गिनते हुए देखा, 180 लाख को आपने गिनते हुए देखा. ये 180 लाख का काला धन जब रंगे हाथों पकड़ा गया और सुबह प्रधानमंत्री वहां पर रैली कर रहे हैं. चौकीदाराची चोरी रंगेहात सापडल्याचा आरोप करत काँग्रेसनं थेट नरेंद्र मोदींनाच निशाण्यावर घेतलंय. हा पैसा भाजप मतं विकत घेण्यासाठी वापरणार होतं का, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. वोट लो, नोट दो, वोट लो, ये है मोदी जी का नारा. पण भाजपनं मात्र काँग्रेसचे सगळे आरोप फेटाळून लावले. एक रोल मॉडल बनके बेबुनियाद और झूठे आरोप किसी पे भी लगा दीजिए
जिनका सार्वजनिक जीवन ईमानदारी का होगा और बिना किसी तथ्य के लगा दीजिए, ये उनका एक राजनीतिक तरीका रहा है। लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार एखाद्या उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडे 1 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम सापडली आणि त्याच्याकडे त्याचं समर्थन करण्यासाठी योग्य कागदपत्र नसली तर सकृत दर्शनी त्याला दोषी ठरवलं जाईल। या नियमाची आठवण करून देत काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे पेमा खांडू यांच्यासह 3 जणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पैशांशिवाय हल्लीचं राजकारण चालत नाही हे उघड सत्य आहे। त्यामुळेच निवडणुका आल्या की लाखो कोट्यवधींच्या रकमा जप्त व्हायला सुरुवात होते। निवडणूक आयोगानं डोळ्यात तेल घालून असे प्रकार रोखायला हवेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रामदास आठवलेंनी साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांची आपल्या कवितेतून खिल्ली उडवली आहे, तर उदयनराजेंना आरपीआयनं तिकीट देऊ केल्यामुळेच त्यांना लगेचच राष्ट्रवादीनं तिकीट दिलं असंही आठवले म्हणाले। पवार साहेबांनी ज्यांची कॉलर ओढली ती सीट आम्ही पाडली।